तर प्रत्येक युट्यूबरचा एक व्हिडिओ टर्निंग पॉईंट असतो, तशी ही कोंड, ह्या कोंडीचा व्हिडिओ टर्निंग पॉईंट आहे आपला. तर मासे किती भेटते माहीत नाही, जास्त नाही मासे भेटणार, पण साधारण कावालाई बिले भेटूचा चान्स असता याच्यात. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 10 वाजले सकाळचे आणि आपण आलोय डोह उपसायला. म्हणजे कोंड उपसून मासे बघूचा प्लॅन आहे, पण बघूया कोंड भेटली तर आधी सरळ. तर इकडे जंगलातल्या वाळात आलोय, म्हणजे वेगळ्या वाळात आलोय. त्या दिवशी आपण रोशननी कुकिंग करायला आलो होतो ना, तर तिकडे आलोय. तिकडे एक बघितला आहे स्पॉट वरती कोंड बघितली आहे छोटीशी, ती उपसूचो प्लॅन आहे. बघूया. सोबत माने आहे, गंपे आहे. गंप्याकडे बोचका आहे ना, त्याच्यातनं सामान आणलेलो, म्हणजे कसं लोकांनी कळूक नको खय चाललं तर ना. तर इकडे कोंड आहे, आपण त्या दिवशी याच्यात आंघोळ केलेली नादखुळाच. तर ही न्हावन कोंड आहे का, न्हावन कोंड म्हणतात. पाणी बघा किती आहे याच्यात. त्या दिवशी होय ढवासारखी. त्या दिवशी रोशन आणि मी आंघोळ केली होती याच्यात, मजा आली होती पोहायला. आणि हे बघा डुक्कर पाणी पिऊन गेला इथून. ही बघा, हा बघा पाय, मोठा पीस होता गंप्या, मोठा पीस होता. डीप जंगल आहे इकडे. तर हा बघा, हा कोंडू कुपसूचा आहे, जास्त मोठा नाही आहे. तर विषय काय माहिती आहे, आपण उपसतो ना तेव्हा इथे बांध घालतो, इथे. पण आज ना इथे बांध घालूया असा, म्हणजे तेवढाच भाग उपसूया फक्त, म्हणजे जास्त मेहनत नाही लागणार. आणि पाणी पण वरून येतंय अजून, हे बघा. त्याच्यामुळे ना हा बघा, हा एवढा भाग ना फुकटचा उपसायला लागेल, त्याच्यामुळे तेवढाच भाग उपसूया फक्त इथे बांध असा टाकून. त्याच्यात वालय बिले भेटतील, दगड आहे ना, तर दगडामध्ये वालय वगैरे भेटते. आणि कोळंबी भेटते मोठ्या, झिंगे भेटतात मोठे. बघूया यावर्षी भेटतात काय. आणि ही कोंड आपल्यासाठी लकी आहे. पहिलाच व्हिडिओ आपला व्हायरल होता, ही कोंड उपसली ना तेव्हा. अगोदर आपल्या व्हिडिओला जवळजवळ व्ह्यूज यायचे, साधारण 50, 60, 100, 150 असे व्ह्यूज यायचे. आणि ही कोंड उपसून आम्ही घरी गेलो आणि व्हिडिओ टाकला. 1 नंबर व्हायरल गेलेला व्हिडिओ. त्या दिवशी ना मासे पण भारी भेटले होते, म्हणजे कमी भेटले होते मासे, वाले भेटलेले, चिंगळं मोठी मोठी भेटलेली, झिंगे भेटलेले मोठे मोठे. तर झिंगे वगैरे भेटतात. गेल्या वर्षी पण आपण उपसला होता आडवं, गिरीश होता, भावेश होता. यावर्षी बघूया काय भेटतंय ते. तर अजून ना पाणी पण बरंच आहे, वरून वाहतंय पाणी, त्याच्यामुळे बांध एवढा घालून टाकूया तिथेच आणि मग हे उपसूया. या बांध घालायला या. कुर्ली कंपे गेली, नंतर भेट. ती बघ 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 अजून दिसताय, ती बघ दिसली काढायचं मजबूत. तर बांध घालूया आणि माती लावूया बांधाला, नंतर उपसू तो प्लॅन बघूया. हे बघा, बांधाचं तर स्ट्रक्चर उभं केलंय, फक्त माती लावायची आहे साईडने. तर मासे किती भेटते माहीत नाही, जास्त नाही मासे भेटणार, पण साधारण कावालाई बिले भेटूचा चान्स असता याच्यात. तर दगडामध्ये पाणी आहे ना ह्या, तर त्याच्यामुळे ह्याच्यात मासे कदाचित सापडतील. गंप्या मासे सापडतील ना? सापडतील. मेहनत केल्यावर मेहनतीचा फळ उभा होता, माहिती का? शाब्बास गंप्या, एकच नंबर डायलॉग होतो. आता आपण माती लावूया बांधाक. तिकडे माती घेऊन आलोय गंप्या आणि मी. कालवूया माती आता, मस्तपैकी गोळे तयार करूया आणि बांध लिपूया लगेचच. मन्यान तिकडे खराळी करून अर्धी कोंड खाली गेला ना बहुतेक. गंप्या परपरीत करशी, एवढा नको पाणी. त्याच्यात मासे पण खूप आहेत, तर ते पाणी अजिबात राहत नाही, ते आटून जातं पूर्ण. अजून 10 दिवसांनी आलात ना साधारण, तर ते पाणी पूर्ण आटलेलं असेल. त्याच्या खाली साधारण तिकडे झरा आहे खाली थोडासा, तो आटत नाही कधीच. इकडे आहे ना, हे बघा, त्या कोंडीतलं पाणी कधीच आटत नाही. मे महिन्यात जरी आलात ना एंडिंगला, तरी तिथे पाणी कायमच असतं. वरती पण असतं ते झाडाखाली, तर तिथे झरा वाहतच असतो कायम. तर हे पण पाणी ना पुढपर्यंत असतं इकडे पण. गंप्याने एवढा पाणी ओतला, त्याच्यात जवळजवळ बादलीवर पाणी ओतला, पण पाणी खयच्या खय गायब झालं ना मातीत. सगळं पाणी ओढून घेतला मातीने.
आणि प्लास्टर मारूक सुरुवात कर. ती बघा गंप्यान माती मळा ना एकच नंबर. आता बांध लिपूया, काही जास्त लिपूतो ना या, बघूया किती माती लागता. गंप्या पुरत ना, पुरत म्हणता गंप्या. तुला हानूक लागत तिकडे टाकू, आणखू लागत म्हणता मधीच. ही उन्हाळ्यातली मजा, ही फक्त मजा उन्हाळ्यात घ्यायला होते. नाही तर व्हाळात पाणी मरणाच असतं. आता पाणी थोडंसं कमी होतं ना, तर कसं बांध वगैरे घातला ना तर पाणी मॅनेज होतं. याच्या अगोदर पाणी मॅनेज नाही होत. आता ह्याला जरी तुम्ही वरती बांध घातलात ना तर उपशेपर्यंत ना पाणी राहणार नाही, ते वरून पाणी यायला सुरुवात होणार. त्याच्यामुळे हे आता पाणी फिरवतो थोडंसं तिकडे, मग बरोबर होईल. तर इकडे बघताय बांध घालून झालाय, इथे पण माती ओतली थोडीशी. आता पाणी थोडं थोडंसं येत असेल कदाचित. गंप्या घे वालायचा नावाने उपस. तर सुरुवात केला ना गंप्यानं, उत्सुक बघूया आता काय वाटता. तर लवकर आटेल पाणी, जर आलं नाही ना बांधामधून झिरपून तर लवकर आटेल. बांधाखाली ना रेवा आहे, त्याच्यामुळे रेव्यातून झिरपून पाणी येतं कधी कधी. तर विषय काय होतो, कातळ जर असेल ना, पूर्ण कातळ भाग असेल ना आणि कातळावर बांध असेल तर एकदम मस्तपैकी बांध बसतो, पाणी नाही येत. आता बघूया काही ना पाणी येत आता. आटत आटत आरामात आटो दे, टेन्शनच नाही गंप्या. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपसूया, 5 वाजेपर्यंत संध्याकाळी. तर प्रत्येक युट्यूबरचा एक व्हिडिओ टर्निंग पॉईंट असतो, तशी ही कोंड, ह्या कोंडीचा व्हिडिओ टर्निंग पॉईंट आहे आपला. त्याच्यामुळे दरवर्षी येऊन ना मासे कमी भेटले ना तरी ही कोंड उत्सुक लागता, होईना रीतिरिवाजाप्रमाणे गंप्या. गेल्या वर्षी पण उपसलेली, पण गेल्या वर्षी मासे कमी भेटलेले आणि अगोदर ना दगड होते, दगड पण वाहून गेले. याच्यात दगड होते ना 2-3, त्याच्यामुळे मासे थांबायचे. तर आता दगडात पाणी आहे म्हणून वाले वगैरे भेटतील हमखास, 2-3 तरी वाले भेटतील. आणि कोळंबी असते मोठी, तर बघूया भेटते काय. तर गंप्या दमलो आता, उपसुक जात आहे मी. हे बघा एवढं पाणी आहे इथे, इथे जरा खोल आहे एवढंच, बाकी कमी आहे. तर मासं बिसं बाहेर काढूच, जरा थांबा आता उपसूया आधी. तर घाबरायचं नाही, जेवण आलो. 10 वाजला ना सकाळचं तरी जेवून इलो. बहुतेक खाली करतोय हा गंप्या, बहुतेक खाली करतोय. काय खाली नाही काय. आणि तुम्ही म्हणतात पाणी उपसतात तुम्ही जो काय गंप्या. हा बघा विषय काय, हा बघा विषय काय. हे एवढं वाहतं पाणी त्याच्यात येतंय, इकडून बांध घातला तरी. आणि पाणी काय, पाण्याचे हाल काय होणार प्राण्यांचे. आमचे हाल होतात दो उपसताना, नाही गंप्या. हा चुकीचं फालतूगिरी आहे. तर गंप्यांनी मी बांध घेतलेलो मरणाचो तिकडं, मेहनत करून मरणाचो, उपसलेलो पण अर्धा साधारण. इकडनं कळला, इकडनं मरणाचं पाणी येत आहे पाटासारखा. त्याच्यामुळे आता ना एक बादली होतोय ती माती साधारण, मग बंद होईल साधारण. जरा आला ता तरी बाहेर टाक गंप्या. घेतली आहे बरीच मेहनत, तरी पण पाणी काही बंद होत नाही ना.
विषय काय मित्रांनो बघा, पाणी तर बंद झालंच नाही. आता पाणी घाबरायचं नाही, आपण पाणी घाबरवूच आहे. काय गंप्या, मारूक सुरुवात करा. बरोबर, तू 5 मार मी 5 मारते, तू 5 मार मी 5 मारतोय. लगेच आटवून टाकूया. थांबायचं नाही, आता थांबायचा नाही असं विषय करून लागणारा. भरला बहुतेक पाणी आटला मित्रांनो. जरासं फक्त खड्डो राहिलो हा. आणि मासं काय अजून दिसत नाहीत जास्त. कोळंबी फक्त एक होती पकडलेली, ती उडून गेली. पाणी बघा वरून किती येतं, हे बघा सगळा पाणीच येतं इकडणार आहे वेदना. हा बघा मरणाचंच पाणी. तर मासे गुडे दिसत नाहीत, आता पातेऱ्यात असतील मळीबिळी इकडे तिकडे. बघूया नंतर. आता कोणता पकड नाही. बस 2 मिनटं बस तोपर्यंत मला टाकता वर नाहीत आता. हाय हा बघ चिंगुळ येता बघ वरती गंपे. हा बघ कोळंबी बारीक आहेत, मोठा या खा मस्त वेगळी. गंपे ह्याच्यात बघा, ह्याच्यात वाले होती ह्या दगडात. ही तर पातेऱ्यात बघाय नाही काय. तुम्ही तर बाहेर आली शिंगटी काय दगडाखाली वाले. वाले आली पायाखाली. गंप्या घालवू नको जा. हाय आता ती तू घुसली ती पप्पा चपली उडी. हां पहिली वाले भेटली. टाक ह्याच्यात. ही बघा पाणी उपसूचा बंद झाला ना मित्रांनो, लगेच पाणी भरता परत होता तसा होता, पटापट होता तसा. आता गंप्यान जरासं पाणी बंद करलं आणि फक्त उपसूचा, आणि लगेच पाणी भरला होता तसा. काय त्याच्यात कोण आलाच नाही मित्रांनो. ह्या दगडात ना वालय बिलय काय कळत नाही. मासच नव्हतं वाटतं याच्यात जास्त मित्रांनो. थांबत नाही आता मासे. दगड इकडचे नाहीत ना, इकडे 2-3 दगड होते ना, त्याच्यात मासे थांबायचे, पण ते दगड आता गायब झाले. आटला ना की लगेच आटता. बंद केलंस की लगेच पाणी फुगता यायला. पाणी वरनं मरणात येतात ना रे. चिंगूळ हरवला त्याच्यात पातेऱ्यात या कपला मोठा. आटला मित्रांनो पाणी आटला. गंप्या काय भेटता तर पकडून घे. याच्यात टाक, बादलीत टाक. उपसोक तुका टेन्शन नको नंतर. आणि चिंगूळ खायचा हरवला तर बघ गंप्या. मळी बघ, मळी पण टाकून द्या. चिंगूळ गंप्या आपला खाई गेला. एक कोळंबी होती मोठी, झिंगा होता मोठा, तो कुठेतरी हरवलाय. पातेऱ्यात गायब झाला. बघूया आता केव्हा भेटतो की नाही भेटतो तो. काहीतरी पकडलं काय. मळी एकच नंबर. काय राहिलं त्याच्यात. तो मळी कसलो पाठी गेलो गंप्या. तिथं मोठंच मळी आहे. इथे काहीतरी गेलो बघ राप. मोठं मळी तडा लालो. हो बघा मजबूत मळी होता. खत मळी आहेत मोठं बघा. मळी आहेत पण चांगलं आहेत. दाखव कसलो मळी. हा टाक. हो बघा कसलो मळी. खतरनाक मळी होतो. चिंगूळच आपला काही आता कळत नाही. खायच्या खपत्यात बसला जाऊन आता. बडा चिंगूळ था. मळी वगैरे आहे ते बघा. मळी आहेत मध्ये मध्ये, पण पाणी झपाझप वाढतंय ना. काय नाही बघ पडले पकडून घे. शेंगटी आहे. इथे मग मळीवर इथे बघ. हा येऊन दे ते वर. चढणीच्या नंतर बघूया गंप्या. मित्रांनो ना मासे पकडून झालेत.
कसं माहिती आहे, जरा थांबलात ना की लगेचच पाणी भरतंय मरणाचंच. हे बघा परत लगेचच भरलंय बघा. आताच जस्ट थांबवलं लगेच पाणी भरलं परत. होतं तसं. त्याच्यातनी गंप्यांनी मी कोळंबी मोठा झिंगा होता तो खैता फेकला आहे. गंप्या तिकडे माशी कवळतोय बाहेर फेकलेली. दाखवू किती मासे भेटले. हे बघा मासे किती कवळले गंप्याने बाहेर फेकलेले, म्हणजे बाहेर आलेले आपल्या बकेटमधून. बघ इथं चिंगळा पण आले 2-3. तर ह्या वाळाला ना झिंगे असतात पण मोठे असतात. एक मस्त होता मोठा झिंगा. हा बघा इकडे टाकला आहे उपसून पाण्यातून बाहेर. हा बघा आता दिसला मला. हा बघा साधारण चांगली साईज आहे. हा बघा. नाही रे हा छोटा, हा छोटा गंप्या आहे. मोठा होता आता. हा बघ हा नव्हता, मोठा होता ना आता. हा नाही मित्रांनो, हा छोटा, ह्याच्यापेक्षा मोठा होता. ह्याच्या डबल होता आता, जास्तच मोठा होता. हा बघ असा फटका मारतो नाही जातो. तर मग असाच गेला. मग झिंगे फेकलेलो आम्ही. ही मंडळी ना कोयता शोधताय. पाण्यात राहिला काय माहित नाही कुठं. पुढं गंप्या आहे तिकडे बघूया काय. पण आपण रापलेलो तो कोयता वर काढून ठेवला असणार गंप्या, होय ना. भेटला 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 भेटला. लवकर आठवणीत आला नाही तर कोण रापूक लागली असती थोड्या वेळानं गंप्या. तर उपसून उपसून जीव गेलो मित्रांनो. उपसूचा कमीच होता पण कसा माहिती आहे पाणीकडनं मरणाचाच येत होता. ती बघा कोण भरली पण लगेच. तर थोड्या वेळात होती तशी होऊन जाईल, कारण वरून पाणी वाहते अजून. पण वरती भरपूर पाणी आहे अजून. झरेच आहेत साईडने, त्याच्यामुळे पाणी भरतं लगेच. तर इकडे बघताय बघा एवढे मासे भेटले. वाले बिले काय मोठे भेटले नाही. चिंगूळ या खुतात आपण गेला तुम्ही बघितलंच. हे बघा हा एक भेटला झिंगा, बारीक झिंगा. वाले पण 2-3 भेटलेत बारीक. बाकी काय पाना बिना पण भेटले. ते बघा मोठं असतं पण मळी चांगली आहे. ते बघा खेकडा पण भेटला एक. ते बघा मस्त मळी आहेत. पण मळ्यांची साईज मस्त होती. खेकडे पकडूया खाली. गंप्या का खेकडे पकडूचे. चल काय करूचे खेकडे. तर गंप्याकना कुर्ले वेत 2-4. ते कुर्ले तरी बघूया साधारण. इकडं पाणी आटलं आहे साधारण तिकडं. हां पण फक्त भरू हायत्यात मोठा असतो साधारण. हलूच काढ गंप्या, वरचा सगळा काढ नाही तर भरून जायत. इकडनं गंप्या इकडनं दाब. ह्याच्यात दाब, ह्याच्या दगडावर दाब. तेव्हाच गंप्या खाल्ली नाही रे. 1-2-3 खाली जरा थांबा. आवाज येतो ना ऐकी. हातावर पडत मरशी. त्या काय परत लागणार नंतर. ह्याच्यात तर काय खेकडा भेटला नाही गंप्या. ह्याच्यात हाय कया कया. अरे बाबा 7.5 किलोचे नको गंप्या. ही बघा ह्या दगडाखाली एक मस्त भेटली. इकडे पाणी आहे ना, तर ह्याच्यात असतील कुठे ना कुठे. काय घुटून टाकतोस. टाकून त्याच्यात कंपनी एक कुर्ली तर वाढवला ना. या बघूया इकडे पाणी नाही. इकडे साधारण कुठे ना कुठे खेकडा दगडाखाली सापडेल. कंपे हाय की ते दगड रिकामी परत तू सारखो की ना कोणतरी गेला बघ कंपे आता. पक्ष्यांतरी असं. हां बरोबर, पक्ष्याने आंघोळ केली ते कुठेतरी. असा विषय झाला. पक्षीच गंप्या. हाँ इधर मिलेगा खेकडा. इथे सावली नाही एवढी मस्तच वाटतं भारी. काय पलटूया सांग. काय पलटूया काय. ही पहिली दगड पलटू. खायची पलटत ही. हा म्हणजे आता भेटत. बघ बघ हा का. ही साईज भेटते दगडातून. पण इकडे पटापट तरी भेटते साधारण. दाखव गंप्या कसा मस्त खेकडा आहे हा बघा. असलाच खेकडा पाहिजे गंप्या. फ्राय करू चालू. डेंगा पण हवं ना. हा बघा अजून एक भेटलाय. हा बघा खेकडा. हा उन्हाळ्यातला ना मोठा खेकडा आपल्याकडे भेटतो. साईज बघा कशी मस्त आहे. तर नाहीतर एवढी साईज ना भेटत नाही दगडांखालून. आता छोटी साईज भेटते. आणि मोठे मोठे खेकडे ना असे मोठी मोठी बिळं असतात अशी सुक्यालाच. हे बघा हे कसं बिळ पाळाची ते बघा. तर ह्याच्यातून राहतात मोठे खेकडे. तर मोठा खेकडा उन्हाळ्यात भेटतच नाही आपल्याकडे.
ह्या दगडांतून भेटते साईज ही. आता गंप्याने पकडला ना ती मस्त साईज. गंप्या पासा भेटले ना, पासा भेटले. जरासा बघू तर बाकी आहे. हे बघ असले परत ना दगड. आता उन्हाळ्यात ना की लगेच दगड खाली कुर्ली भेटतात आहे. चला मित्रांनो, इकडं पाणी नाही, आता इकडं सुकला, इकडं कुर्ली नाही भेटणार. तर साधारण 1:30 वाजायला आला असेल. ऊन पण आता पडले तराट एकदम. तर आता कल्टी मारूया. मजा आली पण. आणि गंप्याने काहीतरी 10 खेकडे पण पकडले मस्तपैकी, म्हणजे रसो पण होईल एकदा. तर चला कल्टी मारूया पटापट. हा व्हिडिओ इथे एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.